नगराध्यक्ष जे आहेत ते दारू पितात, तुम्ही अड्ड्यावर सापडता, असे अनेक गंभीर आरोप तुमच्यावरती त्यांनी केलेले आहेत. जुगार खेळतात. हे तर करत राहतात ते, अड्ड्यावर सापडलेले असो का कुठले असो, ज्याला जे बोलायचं ते बोलतील. पण मी आजच्या प्रसंगी आपल्याला सांगणार आहे की आजपर्यंतचा इतिहास असा आहे की पूर्णपणे बेकायदेशीर काम करण्याचं काम आमदार साहेबाचे लोक करतात. त्यांचे युवाचे जिल्हाध्यक्ष असो, आता एकेकाकडं 15-15 टिप्पर त्यांच्या दारात उभे आहेत. ते काय एखाद्या मालवाहतुकीचे आहेत का? सगळे रेतीचे टिप्पर आणि मटक्याचे अड्डे सगळे त्यांचेच आहेत. त्याचबरोबर घायवाळ नावाचा जो आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे, हा गुन्हेगार सुद्धा इथं आमच्या हिंगोलीत येऊन गेला. तो कुठं राहिला करायला त्याच्या तपासण्या आता चालू आहेत. आम्ही पोलिसाकडे दिलेले DJ मॅडमची मी मागच्या आठवड्यात भेट घेतलेली आहे. त्याचबरोबर काल परवा बनावट नोटाच्या संदर्भात सुद्धा पोलिसाकडं माहिती आहे आणि कालच शिवसेनेचे जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी बोलावलं होतं. तुम्हाला मी आता फोटो दाखवला आणि त्याची सुद्धा कसून चौकशी चालू आहे. 3 कोटी रुपये आमच्या हिंगोली शहरात आले. ते आपले काही लोक, ओडर समाजाचा एक मुलगा आहे, त्यालाही परवा पोलिसांनी धरलं होतं. एक डीचेचा गायकवाड नावाचा आहे आमच्या आंतोळीनगर भागातला, त्यालाही पोलिसांनी धरलं होतं. नगरहून काही लोक धरून आणलेले, संभाजीनगरहून धरून आणले. याचा छडा लागणार आहे आणि त्यानंतर त्यांना कळेल की आपण काय, तर लोकांना कळेल की हे कुठल्या म्हणजे स्तरावर जाऊ शकतात. एवढे जर लोक बदमाश या शहराचा ताबा घेत असले नगराध्यक्ष रूपानं, तर ही काही चांगली गोष्ट नाही. मी जनतेला आवाहन करतो की या शहरात शांती नांदली पाहिजे. आम्ही बी या शहरात गेल्या 11 वर्षापासून विधानसभेचा आमदार म्हणून काम करतो. आम्ही विकास करत राहतो, इमानदारीने काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि कोणी खोटे जर आमच्यावर आरोप करतील तर त्यांना तसंच उत्तर दिल्या जाईल. 3 कोटी रुपये म्हणते साहेब, ही रक्कम कुणाची होती? नोटा कशा होत्या, काय याची माहिती काय? पूर्ण बनावटी नोटा होत्या. त्याची ती फॅक्टरी सुद्धा संभाजीनगरला धरल्या गेली. कालचा तो अपडेट आहे आणि यामध्ये इन्व्हॉल्व आपल्या हिंगोलीचे लोक आहेत. हे निश्चित रूपानं आहे. 2 धरले हिंगोलीचे, एक गायकवाड आणि एक वडराचा मुलगा ज्यानं 10,000 चालवले तोही, आणि वडराचा होता आपल्या याचा गायकवाड, त्याच्याकडे 40,000 रुपये सापडले. यामध्ये हे लोक आहेतच. कोण कोण राजकीय पक्षातले काही कार्यकर्ते आहेत म्हणतात? शिवसेनेचे राजकीय पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि त्यांचा जो समूह आहे, या समूहाचा दुसरा धंदा काहीच नाही. एवढाले गळ्यात साखळ्या घातलेले कुठून आले? तुम्ही शेतकरी माणसं आहात, तुमच्याजवळ एवढे पैसे आले कुठून? आणि पोलीस तपास चालू आहे. लवकरच 7-8 दिवसात त्याचा पर्दाफाश होईल. साहेब, तुम्ही एक धक्कादायक खुलासा केला, जे की महाराष्ट्रभर सचिन घवाळ यांचं प्रकरण चालू आहे. सचिन घवाळ हे ते फरार आहेत. ते तुम्ही हिंगोलीत असल्याचा धक्कादायक खुलासा आता केलेला आहे. हिंगोलीत कुठल्या टायमिंग होती? आपण तुम्हाला व्हॉट्सअपवर मी फोटो दाखवतो आमदारासोबत घायवळा असलेचा, आणि आता माझ्याकडे त्याची फोटो बी आहेत. म्हणून घायवाळ हा त्यांच्याशी संबंधित आहे, एवढं मी आजच्या प्रसंगी आपल्याला सांगतो. गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत साहेब. घायवळ हा गुन्हेगार आहे, गुंड आहे, सातत्याने त्याची माहिती सगळ्यांनाच आहे. गृहमंत्र्याकडे या बाबतीमध्ये काय तुम्ही मागणी करा? त्यांच्याकडे मी मागच्या आठवड्यात मी माहिती दिलेली आहे. त्या दिशेनं मुंबईतून हा पूर्ण प्रकाराची चौकशी चालू आहे. या फोटोमध्ये शिवसेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष राम कदम यांना पोलिसांनी या बनावट नोटाच्या प्रकरणात त्यांना बोलावलं होतं. पोलीस स्टेशनला चौकशी सुद्धा त्यांची चालू आहे आणि या चौकशीत निश्चित रूपानं गौडबंगाल सापडणार आहे. यामध्ये काय पुढं कारवाई, काही आढावा घेतलाय का तुम्ही? पोलीस चौकशी करालेत. पोलिसांचा पक्का संशय आहे की हे यामध्ये इन्व्हॉल्व आहे. पोलीस कसून चौकशी करत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.